नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक 16/7/2025 रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फत हा कालच्या घडीचा म्हणजे दिनांक 16/7/2025 रोजीचा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक 16/7/2025 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण GR। बघा, व्हेरी इम्पॉर्टंट GR वाज इश्यूड बाय द फायनान्स डिपार्टमेंट ऑन 16/7/2025 फॉर स्टेट पेन्शनियर होल्डर्स। राज्यातील पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फत दिनांक 16 जुलै 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना रेल्वे, बँका आणि सरकारी रुग्णालय, औषधोपचार इत्यादी ठिकाणी उपयोगकरिता निवृत्त अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश आहेत। या कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच त्याची स्वतंत्र नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्या प्रकारची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या ओळखपत्राच्या मागील बाजूस राज्य शासनाचा गोल शिक्कांची मोहर उमटविण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। सदर ओळखपत्रावर कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव, निवृत्ती वेतन व प्रदान आदेश क्रमांक आणि मयत निवृत्ती वेतनधारकाचे नाव व निवृत्ती वेळी धारण केलेले पद व मयत निवृत्ती वेतनधारकासोबतचे नाते आणि ओळखपत्र क्रमांक, जन्म दिनांक, निवासी पत्ता आणि मोबाईल क्रमांक, रक्तगट, विशेष आजार इत्यादी बाबी सदर ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी GR आहे। GR देखील तुम्ही पाहू शकता। कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक आहे 16 जुलै 2025 म्हणजे कालच्या घडीचा हा एकूणच GR आहे। बघा, प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात, शासन सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात येतात। शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वाचा येथे नमूद परिपत्रकातील या तरतुदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात येतात व त्याबाबत सूचना, कार्यपद्धती व ओळखपत्राचा नमुना हे विहित करण्यात आला आहे। आणि त्याच धर्तीवर मयत शासकीय अधिकारी व तसेच कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्याबरोबरच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी व तसेच कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्र देणे आवश्यक आहे। तसेच सर्वसाधारण वापराकरिता कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। याच संदर्भात काही सेवानिवृत्त वेतनधारकांच्या संघटना, संस्थांनी सुद्धा मागणी केली आहे आणि त्यासच अनुसरून खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे। बघा, शासन परिपत्र काय सांगतोय, एक आहे कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयामधून कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत अथवा घेण्याकरिता कार्यवाही सुरू आहे त्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांनी कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र अ येथील विहित नमुन्या देण्याची कार्यवाही करावी। दुसरा आहे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे। तिसरा आहे जिल्हा कोषागार कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये तशी नोंद घ्यावी।
चौथा आहे कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, बँक शाखा इत्यादी बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावे। पाचवा आहे अन्य जिल्ह्यांमध्ये कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये नोंद घ्यावी। सहावा आहे ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवावी। सातवा आहे उक्त प्रयोजनार्थ ओळखपत्र तयार करून वितरित करण्याकरिता शासनास येणाऱ्या खर्चाची ही प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्ती वेतनधारकांकडून करण्याची ही विनंती बृहन्मुंबई पेन्शनियर्स असोसिएशन या संस्थेने या ठिकाणी केली आहे। त्याबाबतची रीतसर पावती ही संबंधित कोषागार कार्यालयाकडून घेण्यात यावी। या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य ही विहित करतील। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पाहू शकता। एकूणच उत्तमराव गाडेकर, राजेंद्र उत्तमराव गाडेकर, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे ओळखपत्राचा विहित नमुना पाहू शकता। महाराष्ट्र शासन कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे ओळखपत्र बघा, ओळखपत्र कशा पद्धतीने असणार आहे। कोषागार कार्यालयाचे नाव व पत्ता असणार आहे, त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव, ईमेल ID, निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्रमांक म्हणजे PPO नंबर आणि मयत निवृत्ती वेतनधारकाचे नाव व सेवा निवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद कोणता आहे आणि मयत निवृत्ती वेतनधारकांसोबत नाते काय असणार आहे व तसेच ओळखपत्र क्रमांक, ओळखपत्र धारकांची स्वाक्षरी असणार आहे आणि ओळखपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी असणार आहे। बघा, कुटुंब आणि निवृत्ती वेतनधारकांचा जन्मदिनांक, त्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्याचा दिनांक, निवासी पत्ता, भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक, ईमेल, आधार क्रमांक, मास्क आधार क्रमांक आणि रक्तगट विशेष आजार आणि हे ओळखपत्र अहस्तांतरणीय आहे। हे ओळखपत्र सापडल्यास ओळखपत्र देणाऱ्या कार्यालयाकडे परत करावे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे राज्य पेन्शन धारकांसाठी वित्त विभागामार्फतचा म्हणजे कालच्या घडीचा म्हणजे दिनांक 16/7/2025 हा निर्गमित झालेला अत्यंत महत्त्वपूर्ण असा जो GR आहे तो GR संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।